आज मी परत एकदा ना पुरणपोळी करत आहे. त्या दिवशी संक्रांत होती ना, त्याचंच पुरण राहिलं होतं ना, तेच मग आहे ना मला चला आज पुरणपोळी फक्त करू, कारण की हे जाणार होते बाहेर. मग मुलांना टिफिनमध्ये पुरणपोळी देणार होते, कारण की मुलांना खूप आवडते पुरणपोळी. मग म्हटलं ठीक आहे, मला पण 2 पोळी होऊन जाईल, मला 2 आणि मुलांना 1-1 होऊन जाईल. अशा हिशोबाने मी थोड्याशा पोळ्या करणार होती. पुरण शिल्लक होतं त्याच्यामुळे मला तेवढं होऊन जाईल. पण मग अशा हिशोबाने केलं होतं. पुरण भरपूर भरलं होतं, पण तरी माझ्या पुरणपोळ्या एवढ्या चांगल्या येत नव्हत्या. थोड्याफार यायच्या, थोड्याफार येत नव्हत्या, असं चालू होतं माझं इथे. त्यानंतर मी विचार करत होते, ही चपाती तेवढी सॉफ्ट जमते, म्हणजे चपाती व्यवस्थित जमते मला, खूप छान होते, सॉफ्ट होते एकदम. म्हणजे सकाळी चपाती की ना संध्याकाळपर्यंत खूप म्हणा मऊ राहते चपाती. एकदम लुसलुशीत होती चपाती, अजिबात करपत नाही, कुठे डाग पडत नाहीत. पण ना पुरणपोळीच येत नाही मला अजून, असा विचार माझा चालला होता. त्यानंतर घरातले सगळं काम आवरले आणि मी गेले होते बाहेर. आज शिबिनार होतं ब्लाऊजचा, त्यासाठीच आम्ही गेलो होतो. आमच्या क्लासच्या मावशी, मी आणि आमच्या काही 4-5 जणी मैत्रीण होतो ना, आम्ही सगळेजणच गेलो होतो. इथून थोडंसं लांब आहे माझ्या घरापासून, एक 15-20 मिनिटाच्या अंतरावर होतं. मग तिथंच गेलो होतो आम्ही, सगळेजण होतो आम्ही. त्यामध्ये आतमध्ये बसलो हॉलमध्ये, हॉल भरपूर मोठा होता, हॉलमध्ये बसलो. तर एक 5-10 मिनिटानंतर मॅडम आल्या. त्यानंतर माझे काही फ्रेंड आहेत, नीलमताई, पल्लवी आणि अजून परत नैना, आमच्या क्लासमधल्या मावशी, अशा आम्ही 5-6 जणी होतो. त्यानंतर ना माझ्या फ्रेंड्स आहे ना, तिच्या मिस्टरांचा फोन आला की श्रावणी पण आलेली आहे, म्हणजे आमच्या अजून एक क्लासमधलीच आहे ना मुलगी. तिला आणायला मी खाली गेले, कारण की तिला सापडतच नव्हतं. तिला लोकेशन पाठवली होती, पण मिस्टरांना गेली होती लोकेशन, त्याच्यामुळे तिच्याकडे मोबाईल नसल्यामुळं ना तिला काही सापडतच नव्हतं पत्ता. मग त्याच्यासाठीच मी खाली गेले, तिला बोलवून आणलं. मग त्यानंतर आम्ही परत 1-1.5 तास ना शिकणार ऐकत बसलो होतो. म्हणजे ब्लाऊजची माहिती सांगते, की फॅब्रिक कसं, कोणतं आपण काय, म्हणजे भरपूर अशी माहिती होती, की थोडक्यात तुम्ही कसं सांगू आता मी. पण भरपूर आहे ना 2 तासाचं होतं शिबिनार. त्यानंतर आम्ही सगळेजण सुट्टी मारली. त्यानंतर आम्ही घरी चाललो. सुट्टी झाली होती. मग चला म्हणलं घरी जाऊ. तर श्रावणी आणि मायाला आहे ना बाय-बाय करून मी निघाले माझ्या घरी जाण्याच्या रस्त्याला. कारण की आता 1 वाजले होते. सम्राटला आणायला टाईम पण झाला होता. मला जाता ना त्याला पण आणावं, म्हणजे जायच्या टायमिंगला ना त्याला पण घेऊन जावं घरी. कारण की ना घरी मग गेलं ना मग खूप कंटाळा येतो त्याला जायला आणायला. 1 पण वाजले होते आणि शाळेची सुट्टी पण झाली होती. म्हणलं बरं झालं अशा टायमिंगला